चला आपण लगेचच ऑनगोइंग मॅचच्या दिशेने जाणार आहोत. सेकंड सेशन मधील ही दुसरी मॅच अर्थात 7व्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. जय शिवाजी अनगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारी टीम आहे विष्णू 11 विश्व भारती पाटा टीम. दोन्ही टीम सज्ज झालेला आहे. टॉस जिंकला विश्व भारती पाटा संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय जय शिवाजी अनगाव संघाला. कारण संदेश सर, जय शिवाजी अनगाव संघ स्वर्गीय अप्पानाना ट्रॉफी 2025 हकदार चॅम्पियन हा संघ बनलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठेतरी विजयाला गवसणी घालावे लागेल आजच्या दिवसामध्ये विष्णू 11 विश्व भारती पाटा या संघाला. फिल्डिंग देखील सेट झाली. त्याच्यानंतर सलामीची जोडी जसं पेरावं तसं उगवतं आणि ते सलामीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. छोटा पॅकेट बडा धमाका संदेश आणि दुसऱ्या बाजूला हिटमॅन ऑफ अनगाव उत्तम जाधव. सर पहिल्या षटक आहे आणि गोलंदाज सुद्धा तयार झाले. बॉलिंग मार्ग पहिलाच बॉल आहे. ऑन साईडला खेळलेत. हलकासा बॉल हवेमध्ये. फिल्डर्सनं देखील तेवढा चांगला प्रयत्न केला. ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन तिकडे जरूर राहिलं परंतु तेवढा चांगला प्रयत्न सुद्धा केला होता आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल धाव एक्झिक्युट केली. सिंगल धावने अकाउंट ओपन केलंय जय शिवाजी अनगाव संघाचं. 4 ओव्हरची मॅच असेल. डेफिनेटली पहिला बॉल जर आपण बघितला तर जवळपास 2 वाजून 24 मिनिटांनी रिलीज झालाय. लक्षात घ्या आपण. आणि प्रत्येक षटक जे आहे ते 5 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट करा विनंती असेल. ऑन साईडला प्रोडक्शन वाढवलंय. एक फिल्डर डीप मिड विकेटला. त्याच्यानंतर पुण्याचे दास टिपिकल हे पॉवर प्लेचं षटक आहे. P1चं पहिलं षटक आहे. पहिला बॉल आपण पाहिला. यावेळी देखील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. फटका चांगला आहे. जोपर्यंत फिल्डर जातील त्यांच्या करता लॉंग चेस राहिले आणि एका टप्प्याने बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 अतिशय दमदार फटका हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला. काय कमालीचा फटका सजवला त्या ठिकाणी. ऑफस्टिक सोडून चेंडू हात आला होता मात्र बॉलच्या मेरिटवर हा फटका. बॉल सरळ सीमा पार झाला होता. चौकार आलाय त्या ठिकाणी. परंतु त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट पहा. कारण एखादा मोठा फटका आला की त्याच्यानंतर मात्र लगेचच अगदी स्ट्रोक चेक केलाय. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठा फटका येणार नाहीये आणि हे तर करण्यात आले की एखाद्या मोठ्या खेळाडूंचं अगदी कॅल्क्युलेशन आणि फार चांगल्या पद्धतीने बॉल देखील हलुवारपणे सॉफ्ट हँडने खेळले आणि त्याच्यानंतर देखील एक सिंगल आली. म्हणजे पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्याच्यानंतर मात्र चौकार आला आणि त्याच्यानंतर सिंगल आली. 6 धावा. पुण्याशीदा बॉल क्रमांक 4 राईट मोर्दो विकेटने. या वेळेला देखील जागा बनवली. खेचून मारलाय फटका. उडवलाय. कडक धडक बेधडक सरळ 6 धावांची मोहर. षटकार. कारण चांगल्या खेळाडूंचं लक्षण. कारण एखादा चांगला बॉल आला की मात्र सन्मान द्यायचा. ॲज अ सिंगल डबल धावा मोमेंटम प्राप्त करायचं. आणि एखादा जर का हाफ ट्रॅकर बॉल आणि एखादा खराब चेंडू एखादा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल नुकतं जर आपण बघितलं तर थोडासा कमजोर बॉल हाताळला होता आणि त्याचा मात्र परिपूर्ण फायदा घेतला आणि सरळ स्पेलिक्सच्या वरून पाठवला होता. त्याच्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलं. चांगला बॉल आहे. फक्त आणि फक्त प्लेसमेंट केलं आणि आत्तापर्यंत की 5 चेंडूंमध्ये धावा गणित जमा केलेले आहेत 10. 12 धावा धावफलकावर आहेत. यस 12 धावा स्कोरबोर्डवर लागले जातात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आसमानी टोला आसमान दाखवण्याचं काम केलंय. टी फोडामी टी फोडेगनी टी फोड टेम्परेमेंट सगळ्या गोष्टींचा झालेला संगम आणि सरळ बॉल पाठवलाय 6 धावांकरिता.
अतिशय चांगली सुरुवात किरण त्या ठिकाणी आपण पाहतोय, कारण पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावर आहेत 18. खरं तर विष्णू 11 विश्वभारती फाट्याची ही कसोटी असेल, कारण समोर जो संघ आहे ना अगदी तगडा संघ आहे. पोगाव स्पर्धेतील विजेता संघाला आपण पाहतोय जय शिवाजी अनगाव. यस, अगदी बरोबर. कारण फार एक पहिलं षटक जे आहे ते खर्चिक षटक इथे राहिलेलं आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र पॉवरफुल बॅटिंगचा इव्हेंट्स पाहायला मिळाला आपल्याला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात कशा प्रकारची असावी याचं उत्तम उदाहरण उत्तम आणि संदेश या दोन फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहतोय. उत्तम 5 धावांवर खेळतोय तर संदेश 13 धावांवर खेळतोय. चांगली सुरुवात. निश्चितच येणारं षटक क्रमांक 2, दुसऱ्या ओव्हरचा स्पेल बॉलिंग मार्गावर पहिले P1चं षटक जसं संपलं तसं देखील फिल्डिंग मात्र बरोबर लगेचच पसरवली गेली. त्याच्यानंतर सेकंड क्रमांकाचा जो स्पेल आहे, कारण खास वैशिष्ट्य आहे या मैदानाचं खेळपट्टीचं, कारण दोन्ही बाजूने खेळवत आणि पहिली अशी स्पर्धा आहे की या दोन्ही बाजूंनी आपण ही स्पर्धा खेळवतोय. इथे सुद्धा मात्र अगदी उजवा स्टिकच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये बाहेरच्या बाजूने हा बॉल हाताळला. पंच देखील आपल्याकडे लगेच बॉल आले, वाईट बॉलचा इशारा दिला, अवांतर धाव मिळेल. कारण अगोदर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा लागलेल्या आहेत आणि इथनं कुठे ना कुठेतरी एखाद्या गोलंदाजाने चांगलं कमबॅक करणं, पुनरागमन करणं हे सगळ्यात अगोदर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. परंतु मग अधिकाधिक एक एक्स्ट्रा धाव खर्च केली. यावेळी देखील समोरच्या दिशेने उडवला, फटका चांगला आहे, नजाकत कलात्मक, काय टायमिंग लाजवाब, सरळ उडवला बॉल, 6 धावांकरिता षटकार. वाडा स्ट्रोक, अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. उत्तमच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. 6 धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर. खूप चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते, परंतु फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि अगोदरच्या चेंडूवर षटकार आणि त्याच्यानंतर लगेच प्रति उत्तर दिले या विकेटनं आणि पहिला धक्का बसलाय जय शिवाजी अनगाव या टीमला. मोठी विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. उत्तमला मैदान सोडावं लागलंय. षटकारानंतर टॉपेज नंतर मात्र चांगलं जज केला आणि त्यानंतर हा झेल कंप्लीट केला गेला होता. पहिली विकेट उत्तम, बॅक टू द डगआउट. यस, पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं, कारण कुठे ना कुठेतरी धावा या मात्र बिल्डअप होत आहेत आणि त्याच्यानंतर मात्र जर का ब्रेक थ्रो आणि मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न, कारण गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर खास करून भावेश या गोलंदाजाचं हे षटक आपण पाहतोय. अगदी मस्त विकेट टेकर गोलंदाज आहे भावेश आणि नेहमी त्यांची गोलंदाजी सुद्धा फार चांगली राहिली. परंतु यावेळी देखील इनसाइड आउटला खेळले, जवळपास डीपमध्ये कव्हर्सला खेळले, परंतु सिंगल धाव, कारण मित्र म्हणे संदेश सर षटकार लागल्याच्या नंतर चांगलं कमबॅक केलं या भावेशनं. नक्कीच एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एखाद दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील चांगलं कमबॅक करतोय आणि तेच कमबॅक या ठिकाणी भावेशने करून दाखवलंय. कारण खास करून जी पहिली विकेट महत्त्वपूर्ण प्राइजलेस विकेट गमावलेली आहे, अर्थातच उत्तम जाधव आणि त्याच्यानंतर मात्र किशोर मडवी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. यावेळी देखील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत, बॅकवर्ड पॉईंटला बॉल फक्त आणि फक्त दिशा दिली. त्याच्यानंतर मात्र सोडशी थंबल झाली आणि त्याच्यानंतर दुसरी धाव देखील एक्झिक्युट केली. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. आखो मी इशारा, कारण अगदी हलवरपणे मिनिमम एफर्ट फक्त आणि फक्त दाखवला होता आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास बॅकवर्ड पॉईंटला तिकडे फिल्डर तैनात केलेत आणि जोपर्यंत जसे बॉल हातातून निसटलाय ना त्याच्यानंतर दुसरी धाव साहजिकतेने संदेशनं मात्र कॉल बॅक देखील तेवढा चांगला दिला होता, 2 धावा. यस, प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे कॉलिंग केली होती संदेशने. निश्चितच फ्रेश एकदा बॉलिंग मार्कवर तयार झालेत. यावेळी देखील अगदी पूर्णपणे
बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल देखील तेवढाच खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला. कारण आज ट्रेंड जर आपण बघितलं ना तर फलंदाज थोडेसे फ्रंटफूटला जातात, त्याच्यानंतर अगदी उजवा जो पाय आहे वाकवतात आणि त्याच्यानंतर मात्र स्लॉग स्वीपचे फटके हे आज ट्रेंड राहिलाय. परंतु या वेळेला ज्या वेळेला एखादा बॉल हाफ ट्रॅकर, एखादा ओव्हर पिच बॉल त्याच्यावर मात्र एखादा मोठा फटका येतोय, परंतु ज्यावेळेला तुम्ही एखादा इम्पॅक्ट खोलवर टप्प्याचा चेंडू हलकाचा फ्लाय दिला होता आणि त्याच्यानंतर मात्र हा बॉल चांगला हाताला भावेशनं निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार तर झाला. या वेळेला मात्र न जबरदस्त टायमिंग, लाजवाब, चेंडूला जणू काय पंख फुटलेत आणि सरळ हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत आणि चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली जय शिवाजी अनगाव या टीमच्या वतीने. येणारा षटक क्रमांक 3 असेल. अजूनही सलामीला गेलेला फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि नुकताच फटका देखील अगदी डोळ्यांचं पारणं फेडलं होतं. इतका चांगला फटका त्याने देखील खिचून मारला होता. म्हणजे अगदी त्याच्यानंतर किशोर मडवी सुद्धा मैदानाच्या हातमध्ये आहे, त्याच्याकडे देखील फार मोठी क्षमता आहे. बेगिटर आहे जय शिवाजी अनगाव टीममध्ये. त्याच्यानंतर योगेश जाधव असेल, त्याचं देखील अजूनही जाणं बाकी आहे आणि 12 चेंडूंचा खेळ इथे उर्वरित बाकी आहे. आणि जवळपास जर का 50 पेक्षा अधिक धावा तुमच्याकडे ज्या वेळेला बनल्या जातात ना त्यावेळेला खरं तर फाईट बॅक करणारी टोटल आणि याच 50 पेक्षा कमी किंवा 50 पेक्षा जास्त धावा बनवल्या जातील का, हा देखील एक उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या क्रमांकाचा षटक, पहिला बॉल ज्यावेळेला देखील जवळपास जर आपण बघितलं तर हा चेंडू अगदी मिडल, अगदी डाबल स्टिक आहे, त्या डाबल स्टिकच्या वरून हा बॉल रिलीज झाला होता. म्हणजे एक स्टँडवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज किशोर मडवी आहेत. स्ट्रॉंग झोन त्यांचा जर आपण बघितला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा अगदी आपला इरादा जो आहे ना तो स्पष्ट करतात. परंतु यावेळेला पहिला बॉल आहे, डॉट खेळलेत. इथे सुद्धा कडक स्पीड वॉइसर आलाय, पाहावं लागेल. तिकडे फिल्डर आहेत परंतु टायमिंग झालं नाही, उंची जास्त गाठली. रोहिदास फिल्डर तिकडे चुकी करतात लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि हा जल सोडलाय. कारण संदेश सर आपण जर बघितलं तर कुठे ना कुठेतरी ज्या धावा बनतात, धावा बनलेल्या आहेत, चांगली चांगली धावसंख्या देखील उभारली आणि त्याच्यानंतर मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये लक फॅक्टर देणं कुठपर्यंत आपल्या संघाकरिता चांगलं असेल. नक्कीच क्षेत्ररक्षकांना साथ देणं महत्त्वाचं आहे गोलंदाजाला, मात्र ती साथ मागच्या बॉलवर मिळाली नाहीये. या दरम्यान देखील मिसटाइम तर फटका आहे, परंतु फिल्डर जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॉल देखील असं प्लॅनिंग झाला, रिक्स घेतली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फार अगदी पूर्णपणे स्वतः झुकून दिलं होतं तिकडे आणि 2 धावा मात्र फार चपलाईने कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे 2 धावांनी स्कोरबोर्ड आहे तो देखील एक चांगली स्थिती इथे पाहायला मिळेल आपल्याला जय शिवाजी अनगाव या संघाची. $37 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय संदेश. 8 बॉलचा सामना केलाय, चांगली फलंदाजी. अजूनही तिसरं षटक ऑन द वे आहे, प्रगती पथावर तिसरं षटक चालू आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन देखील वाढवलंय. जवळपास 5 फिल्डर्स ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतात. एक 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट लेगला देखील एक फिल्डर आपण पाहू शकता. बॉलिंग मार्गावर पुणे शहर राईट मूव्ह द विकेटने यावेळेला देखील हलकासा बॉल मागे ठेवला होता, परंतु बॉल डाऊन द स्वरूपामध्ये थोडासा खाली राहिलाय आणि त्याच अनुषंगाने मात्र बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे आणि त्याच्यानंतर मात्र पंचांचा देखील इशारा आला की बाईकचा 1 धावा मिळाली. त्याच्यानंतर देखील चांगलं पुनरागमन करणं गरजेचं आहे, करावं लागेल.
समोरचा संघ जय शिवाजी आनगाव त्यांच्याकडे गोलंदाजीचा स्ट्रेंथ जो आहे तो सुद्धा फार चांगला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कारण तिसऱ्या षटकामध्ये आदेशनं सुद्धा चांगलं कमबॅक केलंय. आतापर्यंत मोठा फटका तर मारू दिला नाही या आणि यावेळी देखील फटका हवेमध्ये आहे कारण पुणे शेत कॅच ड्रॉप झाली. आतापर्यंत लक फॅक्टर मिळाले आणि फेकी देखील खराब झाली. एक्स्ट्रा ओव्हर थ्रो त्याच्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत किशोर मडवी. गेलो तर कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर देखील तिसरी धाव मात्र घेण्याचा जो प्रयत्न केला आणि सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचला नाही आणि रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद झाले किशोर मडवी. दुसरा धक्का बसलाय परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश जाधव इनॅट क्रमांक 4 वरती दाखल झालेत. आदेश लहांगे नेहमी त्यांना देखील आपण बघितले की पहिलं षटक त्यांनी देखील नेहमी हाताळलंय परंतु या वेळेला कारण थोडासा जो बदल आहे ना आणि परिवर्तन करणं कालाची गरज आहे आणि तो बदल कारण नेहमीच आपल्याला स्वर्गीय अप्पांना ट्रॉफीमध्ये देखील पाहायला मिळाला होता. अंतिम मॅच तिकडे ते खेळले होते तिथे पराभूत झाला. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं जयबागोबा ट्रॉफी लाभचं मैदान तिथे सुद्धा पराभूत झाले परंतु आज कारण मागील मॅच मध्ये आम्ही काय घडवलं याचा विचार न करता या मॅच मध्ये आम्हाला काय घडवायचं आहे याचा विचार करून खेळतायत आणि इथे देखील फटका चांगला आहे. फिल्डर बॅकअपला प्रोटेक्शन देता देता एका टप्प्याने बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती 2 गडी बाद धावा धावफलकावर आहेत 44 ज्यामधील ते 20 धावा ज्या आहेत त्या वैयक्तिक संदेशच्या बॅटमधून आल्यास या 27 धावा 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत आपण पाहिलाय. कारण चांगली टोटल आतापर्यंत बनवलेली आहेत धावा चांगल्या जोडलेल्या आहेत. खास करून संदेश फराट चांगली इनिंग पेश करतो आपल्या संघाकरिता. त्याच्यानंतर देखील अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल ज्या वेळेला आपल्याकडे 6 चेंडूंचा खेळ बाकी असतो त्यावेळेला प्रत्येक फलंदाजाचा मनसुबा हा मात्र मोठ्या फटक्यांसाठी आणला जातोय. म्हणून इथनं कमबॅक केलं जाईल का की इथनं मात्र धावांचा वेग आणि जो रिक्वायर्ड रन रेट जो ठेवलेला आहे ना 3 षटकांपर्यंत तोच पुढे ठेवला जाईल का हा देखील एक प्रश्न आहे. अंतिम शेवटचं षटक असेल खास करून महत्त्वपूर्ण विष्णू 11 विश्व भारती फाटा या टीममध्ये धीरज मडवी यांची भूमिका फार अगदी इम्पॉर्टंट असेल. कारण म्हणून म्हणतात ना की खऱ्या अर्थाने जो टर्निंग पॉईंट जो काय आहे ना मॅचचा मोमेंटम जो आहे ना मोमेंटम कुठे प्राप्त होईल ना या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन जर का जमलं ना तर खऱ्या अर्थाने यशस्वी दिशेने जाण्याचं पहिलं पाऊल हे मात्र तुम्ही निश्चित रूपाने टाकत असता. पहिला बॉल असेल षटक क्रमांक 4 चालू आहे. दोन्ही बाजूंनी खेळपट्टी त्याच्यानंतर दोन्ही बाजूंनी खेळतायत. 44 रन त्याबद्दल देखील अवध असा बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. त्याच्यानंतर थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली थोडीशी थ्रंबल झाली. त्याच्यानंतर मात्र फक्त एक सिंगल घेतली कारण संदेश एका बाजूला सेट झालेला फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या चांगल्या आहेत आणि अशा पद्धतीने पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट होणं हे सुद्धा चांगली गोष्ट आहे. नक्कीच सिंगल सोबत स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे परंतु का ठेवली आहे हे त्याला दाखवावं लागेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे मात्र शेवटच्या 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या वेळेला काय जबरदस्त फटका सजवलाय 6 धावांची मोहर आणि आसमानी टोला आणखी एक षटकार. खूप चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाल्याबरोबर
सेट झालेला फलंदाज ऑन स्ट्राईकला आल्याबरोबर त्यांनी सुद्धा दाखवून दिले की टॉप ऑर्डरला आल्याच्या नंतर काय जबरदस्त बॅटिंगचा क्लास दर्जा. इथे मात्र पाहायला मिळालं. इथे देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलेत फिल्डर जातील त्यांच्या अवकाच्या बाहेर. फटका अतिसुंदर. धावा मिळतील अतिसुंदर 4. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना आणि करणारे तुझ्यासाठी आले वना. अतिशय सुरेख फलंदाजी. पहिल्या बॉलवर सिंगल स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आणि पुढील 2 बॉलमध्ये 10 कदम 10 धावा आतापर्यंत ठोकल्यात. एक षटकार एक चौकार. संदेश ऑन फायर. यस कारण स्ट्राईक देखील त्याने स्वतःकडे का ठेवली आणि असं परिपूर्ण उदाहरण त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये दिलं. यावेळी देखील गुडघा टेकवला आणि सरळ बॉल तिकडे पाठवला. परंतु फिल्डर आहेत कारण थोडंसं शॉर्ट सिलेक्शन जे आहे ना कारण अगदी तिकडे फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि त्यांनी देखील तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा कम्प्लीट केल्या. कारण आतापर्यंत तिसरा झेल सोडलाय विष्णू 11 विश्व भारती पाटा टीमचे फिल्डर चुकी करतायत. कारण स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल जर का मजबूत असेल ना तर कोणीही तुमचं कितीही कॉन्सन्ट्रेशन करू दे उलाढाल करू दे त्याने काही फरक पडणार नाही. या कारण अगदी फार मोठी संधी देखील आली होती कारण एका बाजूला षटकार चौकार आलाय आणि त्याच्यानंतर त्याच फलंदाजाला तुम्ही लक फॅक्टर देता. किरण 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर मात्र या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण संदेश 39 धावांवर खेळतोय. यावेळी देखील ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअरलेगला तिकडे फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कारण संदेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याकरता पुढे सरसावला आणि जोपर्यंत बॉल कॅरी केला फॉरवर्ड केलाय तोपर्यंत संधी होती 2 धावा जमा करण्याची आणि 2 धावा ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या. म्हणजे अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे आणि निश्चित स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली आणि शेवटच्या बॉलवर परिपूर्ण जो माइंडसेट असेल ना की मोठ्या फटक्यांसाठी शेवटचा चेंडू बाकी असेल पहिला डाव संपण्याकरिता त्याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. ओमसाई वापे टीम कर्णधार आणि त्यानंतर जय बजरंग दयातपाडा. यावेळी देखील फटका उडवलाय हवेमध्ये आहे फिल्डर येत आहेत परंतु त्यांच्यापासून अवकाच्या बाहेर फटका होता. कारण भरपूर वेळ बॉल हवेमध्ये सब लँडिंग बॉल होता. जोपर्यंत फिल्डर आले तोपर्यंत फटका देखील तेवढा चांगला टेअर केला होता आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केला. म्हणजे पहिला डाव संपला पूर्वार्धामध्ये आणि एका इनिंग नंतर धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 61 61 धावा धावफलकावर 62चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. चला आपण पुढील 2 टीम कर्णधार आपण या. ओमसाई वापे विरुद्ध जय बजरंग दयातपाडा टीम कर्णधार. चला आपण या. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय संतोष घाटाल कपिल घाटाल यांचे पिताश्री आहेत. आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्या शुभस्ते आपण नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत. चला ओमसाई वापे टीम या लवकर या आपण. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. जो कॉइन आहे हा कॉइन टीमचं नाव दोन्ही बाजूला आहे. ओमसाई वापे दुसऱ्या बाजूला जय बजरंग दयातपाडा. मान्यवर त्यांच्याकडे हा कॉइन सोपवला.
यस, ओम साई वापे टीम टॉस वॉन झालेत. अभिनंदन. आणि त्याच्यानंतर मान्यवर विनंती असेल, आपण आपल्या मुख्य मंचावर जायचं आहे. जितो आम्हा टॉस जिंकलेला आहे, कारण मॅच 4 षटकांची असेल. त्यावेळेला टॉस महत्त्वपूर्ण होता का, आणि घेतल्याच्या नंतर निर्णय काय असेल? टॉस महत्त्वपूर्ण होताच. आम्ही आता फिल्डिंग घेणार आहोत. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण आत्तापर्यंत आपण आपला संघ देखील इथे उपस्थित झाला. त्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतर ऑब्झर्वेशन खेळपट्टीचं करणं देखील गरजेची गोष्ट आहे, कारण खास करून धावा बनतात देखील, काही वेळेला देखील एखादं इकॉनॉमिकल देखील षटक राहतं. ही परिस्थिती असताना मात्र जो मैदान, ही जी खेळपट्टी आणि त्याच्यानंतर मात्र हे जे आयोजन आहे, याविषयी आपण काय म्हणाल? आयोजनाबद्दल सांगायचं तर आयोजन खूप चांगलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आयोजनाबद्दल काही आम्ही बोलू शकत नाही. खेळपट्टीचा जर विचार केला तर ही खेळपट्टी मातीची आहे. बॉल जर बघितला आपण तर बॉल जास्त हाईट घेत नाही, बॉल खालीच राहतो. त्याच्यामुळे बॉलरांना देखील याचा फायदा होणार आहे. आणि जर बॅट्समन खेळपट्टीचा प्रॅक्टिस करत असेल, सराव करत असेल, तर नक्कीच त्याला तो म्हणजे तो मारू शकतो. आणि एक शेवटचा प्रश्न विचारेन. तुमचा संघ जवळपास गतवर्षी जवळपास जर आपण विचार केला, या हंगामामध्ये जर आपण विचार केला, तर कुठेतरी टॉप 4मध्ये जाण्यापासून तुम्हाला थांबवलं, म्हणजे संघर्ष तुम्हाला करावा लागलाय. परंतु कुठे ना कुठेतरी हा जो विजयाचा जो तुम्ही पराभूत होता, तो दुष्काळ आज संपेल का, आणि काय म्हणाल? बघूया, प्रयत्न करूया. कारण आमच्या संघामध्ये आज तर बरेच खेळाडू नाहीत, सर्व यंग आहे. त्याच्यामुळे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करूया. यस, क्या बात आहे. यंग जनरेशनला मात्र संधी, तुमच्या संघाला देखील खूप शुभेच्छा आहेत. त्यानंतर जे बजरंग स्पोर्ट दयातपाडा टीम, तुम्हाला देखील प्रथम बॅटिंग करायची आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्याच्यानंतर टॉस जिंकलेला आहे ओम साई वापे संघानं. प्रथम फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जय बजरंग दयातपाडा संघाला. आणि जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जॉईन झालेले आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वाकारे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच किरण जाधव. वॉली आपण थेट मॅचच्या दिशेने 62 धावांचं लक्ष आहे 24 बॉलमध्ये, अर्थातच 15.50ची सरासरी. पहिलाच बॉल डावी स्टिक सोडून टाकलाय, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. धीरज आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक राहुल फेकतोय. पहिला बॉल अवांतर धाव. अर्थातच राहुलने समोरील टीमचं अकाउंट ओपन करून दिलंय व्हाईट बॉल सोबत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा होती का त्या ठिकाणी? नाही आहे, शरीराचा स्पर्श पंच दर्शवतात त्या ठिकाणी. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला आहे. जरूर आम्ही या ठिकाणी चेक करू. बॉल तर भरपूर चांगला होता. निर्धाव चेंडू. नक्कीच शरीराचा स्पर्श त्या ठिकाणी बॉलला झाला आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला होता. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. प्रदीप भंडारी सरांचा हा डिसिजन जो आहे भरपूर चांगला पाहायला मिळाला. यावेळेस बॅटची मोठी गडा, खाली क्षेत्र, बॉल निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनकडे. 4 धावा, चौकार. आणि खास करून एटीएफ लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत विष्णू 11 विश्व भारती पाटा संघाचे पॅकर्स आहेत, ओनर्स आहेत. ओम साईराम एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय अनिल जी वागचौरे आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरिता देखील
खूप चांगलं आर्थिक सहकार्य आहे आणि या स्पर्धेला त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. नक्कीच ओनरला खुश करायचं आहे तर मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल, कारण तब्बल 62 धावा ठोकायच्या असताना मात्र आतापर्यंत धावा धावफलकावर आहेत 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. राहुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अव्वांतर धाव मिळेल. दिशेवर नियंत्रण फारसं चांगलं पाहायला मिळालं नाही आहे. वारंवार डावी स्टिक आणि डावी स्टिक सोडून चेंडू हाताळले जातात राहुलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस संपर्क हवत असं नाही आहे, मात्र मिळेल फक्त ना फक्त सिंगल. नक्कीच ऑफसाईडचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक सजवल्या गेलेत आणि गोलंदाजी आतापर्यंत लेग स्टिकवर पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर हा बॉल चांगला पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. सिंगलसोबत धावफलक पुढे सरकलं आहे. 8 धावा धावफलकावर. बासष्ट धावांचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. विष्णू 11 विश्वभारती पाटा टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. ऑन साईडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. पहिली विकेट फलंदाज बाद धीरज. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका बॉलचा खेळ बाकी आहे अजून. 5 बॉल टाकून झाल्यात. 8 धावा खर्च झाल्यात. एक महत्त्वाची विकेट देखील मिळाली आहे आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती भावेश आलाय. खरं तर क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असो, 3रा क्रमांक म्हटला की अनेक दिग्गज खेळाडू आपण आजवर पाहिले आहेत, परंतु त्यामधील भावेश पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चांगली भागीदारी आवश्यक आहे या ठिकाणावरनं. आडव्या बॅटचा प्रयोग. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 9 धावा. जय शिवाजी अनगाव टीमचे कॅप्टन, आपण वेल कमी खर्च करा. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण यानंतर देखील फॉर्मॅट जो आहे तो नक्कीच थोडा बाकी आहे. सो प्लीज. बॉलिंग ट्रॅकवर जितेंद्र येतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बिनार विलेज एंडकडनं षटकातील पहिला बॉल. जितेंद्र ऑन साईडला प्रहार झालाय. के डी के कडक फटका. बॉल निघून जातोय. डीप मिड विकेट. सीमारेषा पार.
6 धावा षटकार. षटकातील पहिल्या बॉलवर हा बिग ब्लास्ट पाहायला मिळालाय. या वेळेस स्लोवरचा वापर, फिंगर रोल सोबतच बॉल बाहेरच्या दिशेने वळवला होता. सन्मान दिलाय त्या बॉलला, सिंगल मिळेल. 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 16 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, अजून एक विकेट. फलंदाज बाद आदेश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये हलकासा स्पर्श. टीम अनगावमध्ये हर्ष. दुसरी विकेट मिळाली आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मॅन इन पनामा कॅप रोहिदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. पाहूया रोहिदास कशा प्रकारे फलंदाजी करेल. भावेश 8 धावांवर खेळतोय. 3 बॉलचा सामना केला, एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. आता मात्र या ठिकाणावर ना पार्टनरशिप, भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज, बॉल स्टॉप केला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. मात्र 2 धावा मिळाल्या देखील. विष्णू 11 टीमला 2 धावांच्या मदतीने धावफलक 18वर पोहोचलं आहे. 14 मध्ये 44ची आवश्यकता. या वेळेस देखील खोलवर टप्पाचा बॉल, बॅटची मोठी गडा, सिंगल मिळेल त्या ठिकाणी. एकोणावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नक्कीच गेअर चेंज करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर होते, परंतु बॉलपर्यंत पोहोचल्यात, मिळेल सिंगल. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती आणि ज्या प्रकारे फलंदाजी करायला पाहिजे होती, ती फलंदाजी अजूनही दिसून आली नाही आहे. कारण धावा फक्त आणि फक्त 20 आहेत. उर्वरित 12मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच नेक्स्ट मॅच वाफे टीम खेळणार आहे आणि टीम वाफेला शुभेच्छा आल्या आहेत आदित्य जाधव यांच्या माध्यमातून. धन्यवाद आदित्य, हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटमध्ये. अत्यंत महत्त्वाचा षटक. बॉलिंग ट्रॅकवर संदेश आलाय. फलंदाजी तर अफलातून केली होती, आता गोलंदाजी पाहूया. पहिला बॉल ऑन साईडला भिडकावलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. नक्कीच 2 विकेट्स एका बाजूने गेले असताना मात्र लक्ष मोठं आहे. परंतु भावेश मैदानाच्या आतमधून आपल्या टीमला सांगतोय मे हू ना. ठोकला त्याने त्याच्या बॅटमधून दुसरा.
या वेळेस व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. यस, बॅट कट होता, सो डिसिजन रिव्हर्स घेतला गेलाय. बॉल निर्धाव. दोन्ही पंचांमध्ये चर्चा आणि त्यानंतर मात्र योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज पंच पॅनल महाराष्ट्र राज्य, प्रदीप भंडारी सर, अनंत माली सर, संजय घाटाल सर, या 3 पंचांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सकाळपासून जर विचार केला तर चांगले डिसिजन्स आमच्यापर्यंत पोहोचवले गेल्यात. अगदी तिन्ही पंचांची तीक्ष्ण नजर. षटकातील पुढचा बॉल, लो फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल. सिंगल डबलने काम बनणार नाही आहे, कारण या ठिकाणावरनं तब्बल ठोकायच्या आहेत 34 धावा आणि उर्वरित चेंडू फक्त बाकी आहेत 8. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे, यष्टीचित करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला सुरक्षित आहे त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीजमध्ये भावेश. शुभम मुगले देखील ऑल द बेस्ट करतात टीम वापेला. लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच टीम वाफेचे समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात जॉईंट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल खाली राहतोय, संपर्क नाही आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती, 28 धावा धावफलकावर आणि आता मात्र शेवटचं षटक. धावा आवश्यक आहेत 34. यस, संदेशने फलंदाजी देखील भरपूर चांगली केली होती आणि गोलंदाजी करत असताना देखील फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्यात. एकंदरीत दोन्ही बाजूने धार पाहायला मिळाली आहे. शेवटचं षटक, बॉलिंग ट्रॅकवर उत्तम येतोय. 6 बॉल 34 धावांची आवश्यकता. अर्थातच प्रत्येक बॉल मोठा फटका दाखवावा लागेल. 5 षटकार 1 चौकार. चला उत्तम, आपण त्वरा करा, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल, भिनार विलेज एंडकडनं उत्तम. पहिलाच बॉल अवांतर आहे, वाईट बॉल. डबल 3, 33 धावांची आवश्यकता. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, समोर रोहिदास. ऑन साईडला प्रहार जरूर झालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेट, फलंदाज बाद. आव्हान जे आहे ते आता मात्र कठीण झालं आहे, कारण 33 धावा विजयासाठी आवश्यक आहेत आणि बॉल फक्त आणि फक्त 5 बाकी आहेत. उत्तम जाधव, आपण जर विकेट हॅट्रिक साजरी करताय तर रोशन भुयाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 1 विकेट जरूर घेतली आहे, परंतु अजूनही बॅक टू बॅक 2 विकेट्स घेणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल,
या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. यस इज गॉन. अजून एक विकेट. बॅक टू बॅक ही दुसरी विकेट. फलंदाज बाद. अजून एक विकेट आणि त्यानंतर मात्र तुम्ही बनवू शकता 500 रुपयाचे भागीदार. अर्थातच रोशन भोयाल यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी उत्तम जाधव या गोलंदाजावर पारितोषिक लावलं गेलं आहे. 2 विकेट्स त्याने घेतल्यात. अर्थातच सिद्धेश पाटील जवळजवळ 400 रुपयापर्यंत पोचला हा गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक आणि सोबतच रोशन भुयाल यांच्या ATM मधून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अतिशय चांगलं षटक त्या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये औपचारिकता बाकी असताना मात्र 3 बॉलवर 3 विकेट्स. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण पोचायचं आहे. तीन चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. उत्तम जाधव पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. उत्तम चांगलं षटक फेकतोय. नेक्स्ट मॅच पुढील दोन्ही संघ आपण तयारीत राहा. या वेळेस पलटी शॉट. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. चौकार. मात्र या चौकाराच्या माध्यमातून फक्त ना फक्त पराभवाचं अंतर जे आहे ना ते थोडं कमी होईल. कारण भरपूर उशीर झाला आहे. या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला पहिल्या ओव्हरपासून होती. कारण आता सामना येऊन ठेपला आहे शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या बॉलमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटी. या वेळेस हा बॉल ऑन साईडला उडवला जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल पकडली गेली आहे. उत्तमसाठी ही 4थी विकेट. फलंदाज बाद. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय शिवाजी अनगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक. विष्णू 11 विश्व भारती बाटा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने ठोकलं आपल्या बॅटमधून 41 धावा. नाव आहे संदेश. आणि सोबतच उत्तम जाधव आपण देखील या. विकेट हॅट्रिकसाठी तुम्हाला कॅश प्राईज होतं रोशन भुयाल यांच्या माध्यमातून.